हो, नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत भूषण अशोकराव कडू सर, विभागीय समन्वयक पाणी फाउंडेशन चंद्रपूर आणि वर्धा. आपण आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत पाणी फाउंडेशन आणि सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 या संदर्भाने आपण सरांशी बातचीत करणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि एकूणच स्पर्धेच्या संदर्भाने आपण जाणून घेणार आहोत. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार बंडू सर. शिवानी चंद्रपूरच्या सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. सर, मला सांगा, एकूणच पाणी फाउंडेशन नेमकं काय? खरं तर पाणी फाउंडेशनची सुरुवात 2015 पासून झालेली आहे. पाणी फाउंडेशनचे संस्थापक आपल्या सगळ्यांचे परिचित अभिनेते आमिर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशनची सुरुवात केली. सुरुवातीला पाणी या प्रश्नाला घेऊन पाणी फाउंडेशन काम करत होतं, ज्या माध्यमातून वॉटर कप नावाची स्पर्धा आम्ही महाराष्ट्रभर घेत होतो. अच्छा. सन 2022 पासून आपण फार्मर कपच्या माध्यमातून गटशेतीवरती काम करण्याला पाणी फाउंडेशननी सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला आम्ही महाराष्ट्रातील केवळ 46 तालुक्यांपर्यंत फार्मर कपच्या माध्यमातून काम करत होतो. अच्छा. सर 2022 ते 25पर्यंत फार्मर कपच्या माध्यमातून जे सुंदर काम शेतकऱ्यांनी करून दाखवलं, हे काम बघता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की आपण हे काम वाढवलं पाहिजे. बरोबर. आणि त्यांच्याच आग्रहाने खरं तर पाणी फाउंडेशनचं हे काम संपूर्ण महाराष्ट्रभर 2026पर्यंत पोहोचलेलं आहे. 2026मध्ये महाराष्ट्रातील 351 तालुक्यांमध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते फार्मर कप ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही आतापर्यंत काम करत नव्हतो, पण सन 2026 पासून पहिल्यांदा आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम करतो आहेत. आणि फार्मर कपमध्ये संपूर्ण चंद्रपूर जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुके सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी करण्यात आलेले आहेत. सर, एकूणच या फार्मर कप स्पर्धेचं स्वरूप काय आहे? फार्मर कप स्पर्धा जी आहेत ते मुख्यतः गटशेतीची स्पर्धा आहेत. याचा मुख्य उद्देश हाच आहे की गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्रित आणणे, त्यांना एकत्रित येण्याची प्रेरणा देणे आणि शेतकऱ्यांचा प्रवास जो कुठेतरी कर्जामध्ये अडकलेला आहे त्या कर्जातून तो समृद्धीकडे व्हावा, हा मुख्य उद्देश घेऊन फार्मर कपच्या माध्यमातून पाणी फाउंडेशन काम करत आहेत. ही जी स्पर्धा आहेत या स्पर्धेचे काही मुख्य घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे प्रशिक्षण. आम्ही आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यापासून प्रशिक्षणाला सुरुवात केलेली आहे. जर आपण शेतकऱ्यांना योग्य प्रकारे ज्ञान देऊ शकलो प्रशिक्षणाच्या माध्यमातून, तर खऱ्या अर्थानं आपल्याला शेतकऱ्यांमध्ये बदल झालेला दिसतो. आणि हे प्रशिक्षण देत असताना आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये 100 शेतकऱ्यांना 3 दिवसाचं निवासी ट्रेनिंग दिलेलं आहे. मला वाटते ट्रेनिंग पण पूर्ण झालेलं आहे. हो, जे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहेत. आपण संपूर्ण जिल्ह्याचं प्रशिक्षण फार्मर कपचं पूर्ण केलेलं आहे. हे 3 दिवसाचं निवासी ट्रेनिंग होतं. हे मुख्यतः महाआरोग्य सेवा समिती वरोरा हे आपलं प्रशिक्षण केंद्र होतं. त्याचप्रमाणे रसिकाश्रय प्रशिक्षण केंद्र घाटंजी, तर काही बॅचेसच्या भंडाऱ्यामध्ये झाल्या. बरोबर. या 15 तालुक्याचं प्रशिक्षण आपण अतिशय उत्तमरित्या पूर्ण केलेलं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 1455 शेतकऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो की यात 1455 पैकी साधारणतः 965 महिला शेतकऱ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि 490 पुरुष शेतकऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. म्हणजे नुकतंच 2026 हे वर्ष युनायटेड नेशननी महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. म्हणजे या स्पर्धेसाठी महिलांचा उत्साह फार जास्त आहे असं म्हणायला काय? हो, तुम्ही जे म्हणता बंडू सर अगदी बरोबर आहे. म्हणजे महिला वर्ष युनोनी जाहीर केलेलं आहे. आणि आपल्या इथे जवळपास आपण बघतोय की 60 ते 70% महिला शेतकऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि ही आकडेवारी सेम आपल्याला गट बांधणीमध्ये पण दिसतं. म्हणजे एकदा प्रशिक्षण पूर्ण झालं की दुसरा टप्पा असतो, शेतकऱ्यांनी वापस गावामध्ये जाऊन गट बांधणी करावी. या गटबांधणीची पहिली प्रक्रिया म्हणजे निमंत्रक नोंदणी. निमंत्रक नोंदणी म्हणजे काय की प्रशिक्षण आले शेतकरी सांगतात की मी गावातून 1 किंवा 2 व्यक्ती आलेलो आहेत, तर मी निमंत्रक म्हणून नोंद करतोय आणि मी गावातून गट तयार करणार. निमंत्रक म्हणजे गटाचा कॅप्टन. तो प्राथमिक नोंदणी करतो आणि गावामध्ये जाऊन गट तयार करतो. मग गटाची पात्रता काय आहे तर कमीत कमी एका गटामध्ये 11 शेतकरी असावे आणि सगळ्या शेतकऱ्यांची मिळून कमीत कमी 15 एकर
शेती असावी. मग हे निमंत्रक नोंदणी आपली किती झालेली आहे, तर जे आपले 1455 शेतकरी प्रशिक्षण घेऊन गेलेले होते त्यापैकी जवळपास 1039 शेतकऱ्यांनी निमंत्रक म्हणून नोंदणी केलेली आहे. म्हणजे ते आता गटाचे आपले कॅप्टन होणार आहेत. आणि 1039 पैकी जवळपास 777 हे महिला शेतकरी आहेत की ज्यांनी निमंत्रक नोंदणी केलेली आहे. तर 262 हे पुरुष शेतकरी आहेत की ज्यांनी निमंत्रक नोंदणी केलेली आहे. तर हे निमंत्रक आता हळूहळू गटामध्ये गट फॉर्मेशनकडे जात आहेत. 15 मे हे गट पूर्ण करण्याची आपली शेवटची तारीख आहे. अच्छा. 15 मे पर्यंत या निमंत्रकांना आपली गट बांधण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जवळपास 451 गट हे आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तयार झालेले आहेत. आशा आहेत की आपल्या इथे जवळपास 90% जे निमंत्रक आहेत ते आपले गट तयार करणार आहेत आणि गट शेतीच्या चळवळीला एक खूप सुंदर सुरुवात या ठिकाणी होणार आहे. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की आज शेती जी आहे म्हणजे पूर्वी शेती एका शेतकऱ्याकडे खूप जास्त असायची आणि शेतीचे क्षेत्र जे आहे ते शेतकऱ्यांकडे कमी होत चाललेलं आहे. त्यामुळं अशा जे शेतकरी आहेत म्हणजे कमी क्षेत्र असलेले जे शेतकरी आहेत त्यांना या स्पर्धेचा जास्त फायदा होईल असं. नक्कीच तुम्ही म्हणता ते अतिशय योग्य आहेत. आपण बघतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री ॲग्रो जे आहे नाशिकला ते अतिशय उत्तम उदाहरण आहे. ज्या ठिकाणी द्राक्षाचे छोटे छोटे शेतकरी जे होते त्यांनी एकत्र येऊन आपले एक FPO फॉर्म केली ज्याला सह्याद्री ॲग्रो आपण म्हणतो. आणि त्या माध्यमातून त्यांनी आपला युरोपसारख्या अतिशय अवघड बाजारपेठेमध्ये आपला द्राक्ष त्यांनी एक्सपोर्ट केला. मला वाटतं की हे अतिशय प्रेरणादायी उदाहरण आहेत. आणि पाणी फाउंडेशनच्या कामाची सुरुवात सुद्धा सह्याद्री ॲग्रोचा प्रवास पाहताच झालेली आहे. आणि विलाजी शिंदे जे त्याचे प्रमुख आहेत सह्याद्री ॲग्रोचे ते आम्हाला नेहमी या संदर्भात मार्गदर्शन करत असतात. आपण बघतोय की आपल्या इथे सुद्धा अतिशय शेतकरी विखुरलेला आहेत. त्यांचं शेतीची आकार सुद्धा कमी झालेला आहे. ज्यांच्याकडे 10 एकर शेती होती त्यांच्याकडे 2-3 एकरपर्यंत तो शेतकरी येऊन पोहोचलेला आहे. आणि इतर अनेक आव्हान शेतीमध्ये आहेत. जोपर्यंत शेतकरी एकटा भांडेल म्हणजे आता बघा आपलं एक गाव आहे त्या गावातून शेतकरी बियाणे घ्यायचं असेल तो एकटाच तालुक्यावर जातो. खत घ्यायचं असेल तो एकटाच तालुक्यावर जातो. एखादी कीड शेतामध्ये आली तो शेतकरी एकटाच आहे. तर हे जो विखरलेला शेतकरी आहे तो आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र आणायचा आहे ज्या माध्यमातून त्याला एकत्र येण्याची प्रेरणा मिळेल. आणि ज्या शेतीतल्या अनेक अडचणी त्याला आज भेसावत आहे तो एकटा असल्यामुळे त्या अडचणी या माध्यमातून कमी होणार आहे. आणि नक्की एकटा शेतकरी हे सर्व करत असल्यामुळे त्याचा आर्थिक भार पण त्याला वाढतोय आणि गटशेतीच्या माध्यमातून त्याला जे आर्थिक नुकसान होत आहे हे पण कमी होऊ शकतं. निश्चित कमी होऊ शकतं. म्हणजे आपल्या जे फार्मर कप स्पर्धा आहे याची गुणपत्रिका आहे 100 मार्काची. त्या गुणपत्रिकेनुसार गटांना काम करायचं आहे. मग यामध्ये आम्ही उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे. यामधला पहिला उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांचा शेतीवरचा खर्च कमी व्हावा. मग तो खर्च कसा कमी होईल तर जेव्हा आपण एकटा शेतकरी बाजारात जातो तर त्याला कुठेही सूट मिळत नाही. पण जर गटाने एकत्र येऊन खरेदी केली बियाणे खरेदी केली खतांची खरेदी केली इतर निविष्ठांची खरेदी केली तर त्याला एक डिस्काउंट मिळतो. म्हणजे त्याचा पहिल्या टप्प्यामध्ये तो खर्च वाचतो. त्याचप्रमाणे बरेच औषधं अशी आहेत की जे शेतकरी स्वतः तयार करू शकतो. तो दशपर्णी शेतकरी तयार करू शकतो. निमास्त्र आहे किंवा अनेक अशा गोष्टी आहे जीवामृत आहे जे शेतकरी स्वतः तयार करू शकतो. याच्यामुळे त्यांचा फवारणीचा 1 ते 2 जी वेळ आहे फवारणीची ते वाचणार आहेत. म्हणजे आपोआप शेतीवरचा खर्च त्यांचा वाचणार आहे. खर्च तर कमी होणारच आहेत परंतु जो अतिरिक्त पेस्टिसाइडचा वापर होणार आहे तो पण या निमित्ताने थांबणार आहे. हा दुहेरी फायदा ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. आणि यामध्ये विशेषतः मला सांगू इच्छितो की हे जे महाराष्ट्रात 351 तालुक्यांमध्ये काम सुरू आहेत तर या कामांमध्ये 2 महत्त्वाचे विभाग जोडले गेलेले आहेत. त्यातला पहिला विभाग आहे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा तो म्हणजे उमेद अभियान ज्यांचं अतिशय चांगलं नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांचं आहे. तर तो विभाग यामध्ये जोडलेला आहे. त्याचप्रमाणे कृषी विभाग म्हणजे अतिशय माननीय मुख्यमंत्री महोदयापासून कृषी मंत्र्यांपासून तर अगदी खालच्या स्तरावर तर आपण येतो तर प्रत्येक ठिकाणी कृषी विभाग अतिशय हिरिरीने यामध्ये सहभाग घेत आहे. तर या सगळ्यांच्या ज्या योजना आहेत त्या या निमित्ताने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. त्याहीपेक्षा जे महत्वाचं त्यांचं मार्गदर्शन आहे ते सुद्धा या निमित्ताने पोहोचणार आहेत. त्याचप्रमाणे पाणी फाउंडेशननी डिजिटल शेतीशाळा सुरू केलेल्या आहेत. मग या शेतीशाळा काय आहेत त्या शेतीशाळेच्या माध्यमातून जे आपले 4ही कृषी विद्यापीठ आहे महाराष्ट्रातले यांच्यासोबत पाणी फाउंडेशननी MOU केलेला आहे. प्रत्येक आठवड्याला हे सगळे शास्त्रज्ञ आपल्या शेतीशाळेच्या माध्यमातून
उपलब्ध असतात आणि हे सगळे तज्ज्ञ लोक आहेत. अच्छा. समजा आम्ही कापसाची शेतीशाळा घेत असू तर कापूस या पिकामधले अतिशय तज्ज्ञ लोक हे आठवड्यातून एक दिवस शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असतात. आपण जर सोयाबीन घेत असेल तर सोयाबीनमध्ये तज्ज्ञ शास्त्रज्ञ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असतात. आपण जर आपल्या इथे मुख्यतः भात किंवा धान हे महत्वाचं पीक आहे, तर धानामध्ये काशी सर सारखे अतिशय हुशार शास्त्रज्ञ शेतीशाळेमध्ये असतात. तर हे सगळे आठवड्यातून एक दिवस शेतकऱ्यांना भेटणार आहेत. एक शेतीशाळा आपली ऑनलाईन झूम मीटिंगच्या माध्यमातून चालतं. त्याला शेतकऱ्यांनी जॉईन व्हायचं आहे. शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहे हे थेट ते शास्त्रज्ञांना विचारू शकतात आणि शास्त्रज्ञ सुद्धा त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतात. म्हणजे इथे आपल्याला शेती करताना अतिशय तज्ज्ञ लोकांची साथ सुद्धा या प्रक्रियेमध्ये आपल्या सगळ्या सोबत असणार आहे. नक्कीच. आपण स्पर्धेच्या संदर्भाने बोलतोय तर काही बक्षीस ठेवलेली आहेत का? हो, स्पर्धा म्हटलं की बक्षीस आलेच बंडू सर. आपण या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेसाठी यावर्षी राज्यस्तरीय 3 बक्षीस आहेत, ज्यामध्ये पहिलं बक्षीस 50 लाख रुपयाचं आहे, दुसरं बक्षीस 30 लाख रुपयाचं आहे आणि तिसरं बक्षीस 20 लाख रुपयाचं आहे. त्याचप्रमाणे राज्यस्तरावरती आम्ही 3 महिलांचे स्पेशल बक्षीस ठेवलेले आहेत. म्हणजे यावर्षी मी तुम्हाला जसं उल्लेख केला की जागतिक महिला शेतकरी वर्ष आहेत, पण आम्ही अनुभव घेतोय की महिला शेतकऱ्यांचा सहभाग या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम राहिलेला आहे. त्यांनी क्रांती या स्पर्धेच्या माध्यमातून करून दाखवलेली आहेत. त्यामुळे आपण स्पेशल 3 बक्षीस राज्यस्तराचे महिलांसाठी ठेवलेले आहेत. त्यातले 1, 2, 3 हे तिन्ही बक्षीस 10-10 लाख रुपयाची आहे. म्हणजे पहिलंही बक्षीस 10 लाख रुपयाचं, दुसरंही 10 लाख रुपयाचं आणि तिसरंही 10 लाख रुपयाचं. इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की महिला शेतकरी जे महिलांचे गट आहे हे राज्यस्तरीय 50 लाख, 30 लाख, 20 लाख ही बक्षीस घेऊ शकतात, पण यासोबत एक्स्ट्रा हे बक्षीस 3 बक्षीस राज्यस्तरावर ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय 3 बक्षीस आपण ठेवलेले आहेत. त्यामधलं पहिलं बक्षीस आहे 5 लाख रुपयाचं जिल्हास्तरीय, दुसरं बक्षीस 3 लाख रुपयाचं आहे आणि तिसरं बक्षीस 2 लाख रुपयाचं आहे. यासोबतच जे गट चांगलं काम करणार आहे, ज्यांना 60 मार्कपेक्षा जास्त मार्क असतील, त्या प्रत्येक गटांचा सन्मान हा पाणी फाउंडेशन, माननीय जिल्हाधिकारी महोदय या सगळ्या टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. तर हे बक्षीस सगळे आहेत, पण मला वाटतं की त्याच्यापेक्षा मोठं बक्षीस गटांना हे असेल की त्याचा शेतीवरचा खर्च कमी होईल, त्यांचं उत्पादकता वाढेल, त्यांना नवीन टेक्नॉलॉजी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. मला वाटतं की आणि एकत्रित येण्याचा जो आनंद त्यांना भेटणार आहे तो एक आनंद मला वाटतं सगळ्यात मोठं बक्षीस आहे. एक गोष्टीचा उल्लेख करायचा मध्ये राहून गेला की आमच्या स्पर्धेमध्ये एक महत्वाचा भाग असतो, तो भाग म्हणजे इर्जिक, ज्याला काही ठिकाणी आवड सावड सुद्धा म्हणतात. इर्जिक म्हणजे काय आहे, तर जे गटातील शेतकरी एकत्र येणार आहे त्यांना शेतीचे काही कामं हे एकत्र मिळून करायची आहे, किंबहुना एकमेकांना शेतीमध्ये मदत सुद्धा करायची आहे. आपण बघतोय की जे शेतीसमोर आता आव्हान आहे त्यातलं महत्वाचं आव्हान म्हणजे मजुरांची अनुपलब्धता. बऱ्याच ठिकाणी मजूरच उपलब्ध होत नाही वेळेवरती. तर आम्ही बघतोय की जे आम्ही 46 तालुक्यांमध्ये याच्या अगोदर काम केलं, अनेक शेतकरी गटांनी हा मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी केलेला आहे. 70 ते 80% खर्च कमी केलेला आहे. म्हणजे आमच्या वर्धेमध्ये जिथे कापसाचे गट होते त्यांनी संपूर्ण कापसाची वेचणी हे गटाच्या माध्यमातून केलेली आहे, निंदन त्यांनी गटाच्या माध्यमातून केलेलं आहे. यामुळे 2 गोष्टी होतात, एक तर शेतीचा खर्च तर कमी होतोच, पण जे म्हणतो आपण व्यवस्थापन शेतीतलं, म्हणजे अगदी जेव्हा काम ज्या वेळेत पूर्ण करायचं असतं ते वेळेत ते काम पूर्ण होतं. त्यामुळे याचा सगळ्यांचा शेवटी परिणाम आपल्या शेतीच्या उत्पादकतेवर होतो. तर ह्या एथिक्सचा महत्वाचा आनंद म्हणजे त्यांना मार्क तिथे भेटणारच आहे, पण आनंदपणे सगळे गट घेणार आहेत. आणि आपण सगळी टीम सुद्धा, म्हणजे मी तुम्हाला सुद्धा आमंत्रित करतो की जेव्हा एथिक्सचं काम सुरू होईल आपण सगळे लोक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊया. म्हणजे मी आतापर्यंत धानाची कधी रोवणी वगैरे हा पाहिलेला नाहीये अजून इतके, कारण आमच्या वर्धे आणि अमरावतीमध्ये भात पीक नाहीये, पण यावर्षी मी 100% या सगळ्या रोवणीचा एथिक्सचा आनंद घेणार आहे. मी तुम्हाला पण आमंत्रित करतो की आपण सगळे म्हणजे जून जुलै या महिन्यामध्ये गावामध्ये जाऊया आणि या सगळ्या एथिक्सचा आनंद घेऊया. नक्कीच सर. सर मला सांगा आता की या स्पर्धेचे टप्पे कसे राहणार आहेत? आपण आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला तो म्हणजे प्रशिक्षण. आता प्रशिक्षण संपल्यानंतर गट बांधण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. 15 मेला आपले संपूर्ण जिल्ह्यातले गट तयार होतील. एकदा हे गट तयार झाले की लगेच हे गटशेतीला सुरुवात करतील. म्हणजे मुख्य काम काय आहे की जे आपण SOP शासनाने शेतकऱ्यांना दिलेलं आहे त्या SOPचं पालन करायला सुरुवात करतील. SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस, या शेतीमधल्या एक आधुनिक पद्धती आहे ज्यामध्ये उत्पादकता चांगली वाढेल आणि एक चांगला टेक्नॉलॉजी शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. त्या एजेकद्वारे शेतकरी गटशेतीद्वारा
कामाला सुरुवात सगळे गट करणार आहे. ही सुरुवात साधारणतः 15 मे पासून होईल. म्हणजे सुरुवातीला शेती म्हणजे लागवडीपूर्वचे काही कामं असेल बरोबर. ते सगळे सुरू होईल. त्यानंतर प्रत्यक्ष लागवड आणि सगळे उपक्रम सुरू होईल. तर यामध्ये गट तर मिळून काम करणारच आहेत त्यांच्या पातळीवरती. परंतु मला वाटतं शहरी भागात आपण सुद्धा असे श्रोते असतील जे प्रत्यक्ष शेतकरी नाही आहे, त्यांच्याकडे शेती नाही आहे, पण त्यांच्या मनात असतं की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, बरोबर, की आपला पण हातभार कुठेतरी लागला पाहिजे. तर पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पुढच्या काळामध्ये अनेक असे उपक्रम राबवणार आहेत की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल, त्यांच्या श्रमामध्ये आपल्याला भागीदार होता येईल. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपण रोवणीसाठी जे श्रमदान आयोजित करणार आहोत, जे एर्जिक आयोजित करणार आहे, तर शहरी भागातून सुद्धा आपण या एर्जिकसाठी जाऊ शकतो आणि प्रत्यक्ष रोवणीचा आनंद घेऊ शकतो आणि शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मला वाटतं या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. नक्कीच सर. तर ही स्पर्धा आता समोर जात आहेत. आपले अनेक गट अतिशय उत्तमरित्या काम करताना दिसेल. आपण परत एकदा आपल्या आकाशवाणी चंद्रपूरला येऊच आणि जे आमची प्रगती आहे गटांची ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच सादर करू. नक्कीच सर. पुन्हा आम्ही आपल्याला आमंत्रित नक्कीच करूच. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा अभिनंदन आणि धन्यवाद सर. धन्यवाद सर. तुम्ही बोलवलं आणि अतिशय योग्यरित्या आम्हाला सगळ्या मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आकाशवाणी चंद्रपूरचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, आत्ताच आपण भूषण कडू यांची बंडू लेनगुरे यांनी घेतलेली ही छान अशी मुलाखत ऐकलीत.